गेल्या वर्षी वाऱ्यामुळे मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर महायुती सरकारने पुन्हा त्याच जागी पुतळ्याची उभारणी केली। मात्र आता शिवरायांचा पुतळा उभारला त्या चबुतऱ्याजवळचा भाग पावसामुळे खचल्याची घटना समोर आली आहे। सध्यापुरता त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने जांभा दगड टाकून चबुतऱ्यावरील भेग बुजवली आहे। सार्वजनिक बांधकामचे मुख्य अभियंता घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली। तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून पुन्हा एकदा राजकारण रंगलंय। मालवणच्या पुतळ्यामध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचार झालाय का असा सवाल संजय राऊतांनी केलाय। तर चबुतरा खचल्याचं कारण पाहावं लागेल अशी प्रतिक्रिया भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे। मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो नरेंद्र मोदींनी बसवला होता तो आधी कोसळला, त्यात भ्रष्टाचार झाला। त्यानंतर मोठा गाजावाजा करून सरकारनं काही मंत्र्यांनी नवीन पुतळा बसवला। तसं पाहिलं तर शिवतीर्थावरच्या पुतळ्याजवळ सुद्धा समुद्रच आहे। हे सगळे पुतळे सुरक्षित आहेत कारण त्यात भ्रष्टाचार झाला नाही। पण मालवणच्या पुतळ्यामध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचार झाला का? चौथरा खचला यापेक्षा तिथे जो पडलेला ज्याला आपण तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर करून आपण काम केलेलं आहे। काम मजबूत असेल। आता पडलेला जो खड्डा आहे तोही भरून त्याचाही योग्य निपटारा केला जाईल असं मला वाटतं।